जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये नुसतं लढायचं नाही तर जिंकायचं आहे। विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। त्यामुळे संगमनेर तालुक्यातही परिवर्तन अटळ आहे। यंदा जिल्हा परिषदेवर युतीचा झेंडा फडकणार असा विश्वास पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी व्यक्त केला। संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर जोरवेकर होते। याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक सुभाष गीते, सीताराम मोहरीकर, आप्पा केसेकर, हाफिज शेख, सुधाकर गुंजाळ, भाजपा तालुकाध्यक्ष काशीनाथ पावसे, शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर, दीपक भगत, नामदेव काशीद, अर्जुन काशीद, शरद गोरडे, गोविंद कांदळकर, पुंजाभाऊ दिघे, अर्जुन काशीद, मच्छिंद्र दिघे आदी याप्रसंगी हजर होते। याप्रसंगी बोलताना नामदार राम शिंदे म्हणाले की कोणाच्याही दबावाला बळी पडू नका। पालकमंत्री तुमच्या पाठीशी आहे। भाजप आणि शिवसेनेला काम करण्याची संधी द्या। आम्ही पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करू। यापुढे लढून जिंकण्याचे गणित मांडले जाणार आहे। संगमनेर तालुक्यात विरोधकांची महायुती होणार असून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये परिवर्तन अटळ आहे। जास्त सीट निवडून आणण्याचा मनोदय या निमित्ताने मी व्यक्त करतो। त्यासाठी खऱ्या अर्थाने या तालुक्यातले अनेक प्रलंबित प्रश्न आहेत। हे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही तुमची, आमची, भारतीय जनता पार्टी शिवसेनेची आहे। राज्यात सरकार भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं आहे। देशात युतीचं सरकार आहे। गेली अनेक वर्ष या तालुक्यातले, या पठार भागातले प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहेत। माझ्या अगोदरच्या सरपंचांनी भाषण करत सांगितलं, नेते एकदा निवडणुकीत आले की सांगतात आपल्याला काम करायचंय, निवडून आल्यानंतर सांगतात आपल्याला आणखी निवडणुकीच्या पाण्यावरती, धरणावरती बरंच काम करायचंय। मी तुम्हाला सांगतो यांनी 40 वर्षे काम करायचं म्हणले, पण आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये यांचं कामच करा। एक चहा विक्रेता माणूस देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर खऱ्या अर्थानं काय कष्ट असतं, काय संघर्ष असतं, काय मेहनत असते, काय गरिबी असते ही स्वतः बघितल्याच्या नंतर या तमाम देशवासियांना, अशा लोकांना न्याय देण्यासाठी निर्णय केला। 50,000पासून 10 लाख रुपयापर्यंत कर्ज हे बिगर मॉर्गेजचं, बिगर गहाण खात्याचं देण्याची योजना आणली। अनेक लोकांना त्यामधून दिलासा मिळाला। अशा पद्धतीने निर्णय करण्याचा हा निर्णय केलेला आहे। आणि हा निर्णय करत असताना आपण पाहिलं असेल की 3 वर्षाच्या कालखंडापूर्वी विजेच्या संदर्भामध्ये रस्ता रोको, टाळे ठोको अशा आंदोलन करावं लागायचे आपल्याला। या अलीकडच्या कालखंडामध्ये विजेच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने, ऊर्जा मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेतली आणि शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीची वीज मिळाली पाहिजे, 12 तास दिवसा वीज मिळाली पाहिजे अशा पद्धतीनं नियोजन केलं। कुठेही आपण देखील पाहिलं असेल की आता मोर्चा काढायची आणि रस्त्यावर बसण्याची वेळ आली नाही। चांगल्या पद्धतीनं वीज वितरण आपण करण्याचं ठरवलेलं आहे। बियाणाच्या संदर्भामध्ये सुद्धा बियाणाच्या मध्ये ब्लॅकमेल व्हायचा, बियाणं जर विक्रीला आलं तर लाठीचार्ज व्हायचा, पोलिसांना हस्तक्षेप करावा लागायचा। आता आपल्याला बियाणं विक्रेतेसाठी कुठेही करावं लागलं नाही, कुठं पोलिसला हस्तक्षेप करावा लागला नाही, कुठं रांगा नाही, कुठं जास्त किमतीने विकलं गेलं नाही। त्याचबरोबर महाबीजच्या बियाणाची किंमत वाढवली होती तर ती आपण कमी केली, कारण शेतकरी 2-3 वर्ष दुष्काळामध्ये होरपळला होता आणि हा दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्याला जास्तीचं पैसे देऊन बियाणं खरेदी करणं हे सोयीचं नव्हतं। याप्रसंगी फारुख सत्तार यांनी सूत्रसंचालन केले तर नंदकुमार दिघे यांनी आभार मानले। तर संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण येथे शिवसैनिक अर्जुन काशीद, नामदेव काशीद यांच्यासह कार्यकर्ते राम शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी आले होते। नानस दुमाला येथे मेळावा संपन्न झाला। याप्रसंगी भीमराज चत्तर, किसन चत्तर, संपत फड, रामनाथ फड, संदीप सांगळे आदींसह कार्यकर्ते हजर होते। न्यूज रिपोर्टर रामनाथ बोराडे, एस9 मीडिया, संगमनेर।